हे गाईज, वेलकम टू अवर चॅनल. तर आज आपण बघूया टाईप ऑफ रिसर्च. खालच्या टॉपिकमध्ये आपण रिसर्च म्हणजे काय असते ते बघितलं. री म्हणजे अगेन आणि सर्च, एखादी गोष्ट परत सर्च करणे, त्याला आपण रिसर्च असं म्हणतो. तर आज आहे टाईप ऑफ रिसर्च. रिसर्चचे मेनली दोन टाईप आहे, त्याचे सब टाईप पण पडतात. पहिला आहे स्ट्रक्चरल रिसर्च, दुसरा आहे अनस्ट्रक्चरल रिसर्च. सो स्ट्रक्चरल आणि अनस्ट्रक्चरल रिसर्च हे दोन रिसर्चचे टाईप पडतात. तर स्ट्रक्चर रिसर्चमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग, सायंटिफिक मेथड आणि रिसर्च हे तीन येते. आणि अनस्ट्रक्चरड मेथडमध्ये ट्रेडिशनल मेथड, हेरिडिटी आणि एक्सपिरियन्स हे तीन मेथड येतात. पहिले आपण बघू अनस्ट्रक्चर्ड मेथड. अनस्ट्रक्चर्ड मेथड म्हणजे अशी रिसर्च ज्याच्यामध्ये गोष्टी अनस्ट्रक्चर आहेत, त्याला आपण म्हणतो स्ट्रक्चरल मेथड. फॉर एक्झाम्पल, एखादी गोष्ट युनिवर्समध्ये काळानुकाळ चाललेली आहे, ट्रेडिशनली चाललेली आहे, त्यालाच लोक खरं मानत आहेत, पण त्याच्यावर ॲक्च्युअल रिसर्च झालेला नाही. फॉर ट्रेडिशनली किंवा हेरिडिटी किंवा एक्सपिरियन्सनुसार गोष्टी माहीत पडतात. फॉर एक्झाम्पल, आपण मांजर आडवी गेली की जात नाही असं म्हणतो, पण हे याच्यावर काही रिसर्च नाही झाला तरी पण आपण त्याला पिढीनपिढ्या चालवत आहोत. ते याला म्हणतात अनस्ट्रक्चर्ड मेथड. आणि सेम स्ट्रक्चरल मेथडमध्ये कसं असते, स्ट्रक्चरल मेथडमध्ये गोष्टी प्रॉब्लेमला सॉल्व करून, फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्सचा प्रॉब्लेम आहे त्याला सॉल्व करून, किंवा सायंटिफिक मॅथ प्रॉब्लेम सॉल्व करून, किंवा सायंटिफिक मेथड जसं की सायन्सनी शोध लावला त्या मेथड, ते आधी रिसर्च केलं, त्याला म्हणतात स्ट्रक्चर मेथड. सो अनस्ट्रक्चर्ड मेथडमध्ये फर्स्ट आहे ट्रेडिशनल मेथड. ट्रेडिशनल मेथड म्हणजे परंपरागत पिढी दर पिढी शिकत जाते, त्या नॉलेजची माहिती भेटते, तिचं आपण कंटिन्यू करतो. फॉर एक्झाम्पल, मी जसं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, मांजर आडवी गेली की अशुभ होते, ते ट्रेडिशनल मेथडमध्ये येते. म्हणजे पिढी दर पिढी ते गोष्टी चालत आलेल्या आहे, त्यालाच आपण कंटिन्यूही करतो, त्याच्यावर काही रिसर्च वगैरे झालं नाही. आपण त्याला काय म्हणतो, पिढी दर पिढी त्या गोष्टी चालत राहणे, त्याला काय म्हणतो आपण, ट्रेडिशनल मेथडमध्ये येते ते. नंतर आहे हेरिडिटी म्हणजे अनुवंशिक, जेनेटिक घेऊन आले. फॉर एक्झाम्पल, एखादी गोष्ट जेनेटिकली आलेली आहे, अपेंडिक्स हा जेनेटिककडून आलेला आहे, त्याचं काही सध्या काम नाही, त्याला म्हणतो आपण हेरिडिटी. नंतर आहे एक्सपिरियन्स. एखादी गोष्ट आपण केली, त्याचा आपल्याला एक्सपिरियन्स मिळतो, त्या गोष्टीपासून आपण शिकतो, त्या गोष्टीपासून रिसर्च तयार होते, त्याला काय म्हणतो आपण, एक्सपिरियन्स मेथड. फॉर गेटिंग एक्सपिरियन्स, जेव्हा आपण एक्सपिरियन्स घेतो त्याच्यावर आपल्याला गोष्टी कळते, त्याला म्हणतात एक्सपिरियन्स मेथड. नंतर आहे स्ट्रक्चर मेथड ही प्रॉपर स्ट्रक्चर असते, रिसर्च करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट मानली जाते. स्ट्रक्चरली हे केलेली असते ही मेथड. याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड, सायंटिफिक मेथड आणि रिसर्च हे तीन गोष्टी येतात. प्रॉब्लेम सॉल्विंग मेथडमध्ये फर्स्ट प्रॉब्लेम माहीत करणे, प्रॉब्लेम ॲनालिज करणे, प्रॉब्लेमवर सोल्युशन काढणे, त्याची स्टडी करणे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक्सेप्ट बघणे, काही सोल्युशनमधून एक सोल्युशन चूज करणे, एखादं सोल्युशन चूज करणे, इम्प्लिमेंट करणे, इव्हॉल्युशन करणे, प्रॉब्लेम सॉल्व झाली का नाही ते बघणे. त्या सर्व गोष्टी कशामध्ये येते, प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये. तर प्रॉब्लेम सॉल्विंग खूप इम्पॉर्टंट आहे. रिसर्चमध्ये सगळ्यात बेस्ट प्रोसेस व मेथड मानली जाते प्रॉब्लेम सॉल्विंग. नंतर सायंटिफिक मेथडमध्ये कसं आहे, सायंटिफिकली त्या गोष्टी प्रूव्ह करणे, गोष्टीला प्रूव्ह करणे. आणि नंतर आहे ॲक्च्युअल रिसर्च तयार करणे. नंतर आहे रिसर्चला तयार करणे, मेक रिसर्च. जे बी आपण प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये गोष्टी केल्या, जे फर्स्ट प्रॉब्लेम माहीत करणे, नंतर या प्रॉब्लेमला ॲनालाइज करणे, काय प्रॉब्लेम आहे, कशी आहे ते बघणे, प्रॉब्लेमवर सोल्युशन काढणे, त्या प्रॉब्लेमला काय सोल्युशन राहील त्याचा विचार करणे, त्याचं सोल्युशन काढणे, त्याची स्टडी करणे, प्रॉब्लेम काय आहे त्याची स्टडी करणे, प्रॉब्लेमचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक्सपेक्ट बघणे, काही सोल्युशनमधून एक सोल्युशन चूज करणे, जे आपण सोल्युशनची लिस्ट खाल्लेली आहे त्याच्यामधून एक सोल्युशन आपण चूज करणे. नंतर इम्प्लिमेंट करणे, सोल्युशनला काय करणे, इम्प्लिमेंट केल्यानंतर इव्हॅल्युएट करणे, प्रॉब्लेम सॉल्व झाली की नाही ते बघणे.
नंतर सायंटिफिक मेथड आहे, सायंटिफिकली मेथडला प्रूव्ह करून बघणे, नंतर त्याच्यावर रिसर्च करणे. जे सायंटिस्टने शोध लावले त्या अशा आधी प्रॉब्लेम आला त्यांना, त्या प्रॉब्लेमला फाइंड केलं, त्यांनी त्यांच्यावर सोल्युशन शोधलं, नंतर सायंटिफिकली त्यांनी ते प्रूव्ह केलं, नंतर ते ॲक्च्युअल रिसर्च तयार झालं. तर हे झालं टाईप ऑफ रिसर्च.